नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता पुढच्या मोठ्या अपडेटकडे वळूया. काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंत्रिगट आणि सुकाणू समितीकडून तत्वतः मंजुरी देण्यात आली आणि या कर्जमाफीची अंतिम अंमलबजावणी करण्यासाठी 26 जुलै ही वेळ देण्यात आली आहे. अल्प आणि मध्यम भूधारकांचे कर्ज 31 ऑक्टोबरपासून माफ होणार असं जाहीर झालं होतं, पण आता ते कर्ज कालपासूनच माफ करण्यात आलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता नव्यानं पीक कर्ज मिळणार आहे. 1 जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनाचं हे मोठं यश मानलं जातंय. आजची ही बातमी शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठा दिलासा देणारी ठरली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेली मोठी बातमी आता प्रत्यक्षात खरी होताना दिसतीये. राज्य सरकारनं अखेर सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा मार्ग मोकळा केला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय मंजूर करण्यात आला आणि अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं ओझं हलकं होणार आहे. आधी कर्जमाफीची मर्यादा ₹1,00,000पर्यंत होती, पण आता ती अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 97% शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत. एकूणच पाहिलं तर शेतकरी कुटुंबांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारनं यासोबत काही विशिष्ट जिल्ह्यांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. या यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही हे एकदा नक्की तपासा आणि जर तुमचा जिल्हा यात दिसला तर कमेंटमध्ये नाव जरूर लिहा, जेणेकरून इतरांनाही माहिती मिळेल. आता पुढे आपण पाहणार आहोत कोणते जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, कोणती 2 महत्त्वाची कागदपत्र अनिवार्य आहेत आणि जर तुमचं कर्ज 3 ते 4 लाखांपेक्षा जास्त असेल तर कोणत्या अतिरिक्त गोष्टी वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती आपण अगदी नीट समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता या मोठ्या निर्णयाकडे पाहूया. अनेक दिवसांपासून कर्जमाफीबाबत चर्चा सुरू होती आणि काल उशिरा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अखेर निर्णय जाहीर करण्यात आला. कर्जमाफी समितीनं तयार केलेला अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आलाय. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्ज घेतलं म्हणजे माफी मिळेलच असं नाही. कर्जमाफीसाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. समितीनं दिलेल्या अहवालानुसार तब्बल 65 लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती स्पष्ट केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँकांचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहेत. पात्रता तपासण्याची मोहीम प्रत्यक्ष मैदानात सुरू झालेली आहे आणि इथे एक छोटीशी चूकही तुमची कर्जमाफी रोखू शकते. म्हणून प्रत्येक माहिती अचूक देणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की एक काम तातडीनं पूर्ण न करणारे शेतकरी कर्जमाफीपासून थेट बाहेर पडतील. हे काम बँकेशी संबंधित असून वेळेत पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या आदेशानुसार बँका घराघरातून कर्जाची माहिती गोळा करत आहेत. दरम्यान जर एखादं महत्त्वाचं पाऊल चुकलं तर तुमची कर्जमाफी तत्काळ रद्द होऊ शकते, म्हणजे मोठ्या फायद्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. आता कोणती काळजी घ्यायची, कोणती एक चूक टाळायची आणि कोणतं काम वेळेवर करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढे समजावून सांगणार आहे. जर तुम्हाला खरंच कर्जमाफी हवी असेल आणि तुमच्या नावावरच माफी लागू व्हावी असं वाटत असेल तर पुढच्या ओळी खूप लक्षपूर्वक ऐका. परिस्थिती अशी आहे की एक पाऊल उशिरा टाकलं तरी संपूर्ण लाभ हातातून निसटू शकतो. त्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. सरकारनं कर्जमाफीसाठी 30 जूनची अंतिम तारीख जाहीर केली आहे. हे फक्त आश्वासन नाही, तर प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे. कृषी मंत्री यांनीही सांगितलं की 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे काम पूर्ण करण्यात येईल. आंदोलनाच्या दबावामुळे सरकारला गतीनं निर्णय घ्यावा लागला आणि आता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका सर्व कर्जदार शेतकऱ्यांची कागदपत्र तपासत आहेत. कोणाकडे किती कर्ज आहे, कर्ज किती वर्षांपासून थकीत आहे, अशा 3ही याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यांमध्ये तब्बल 17 ते 20 लाख शेतकरी पहिल्या फिल्टरमध्येच बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुढची पावले अतिशय सावधगिरीने टाकणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे फार्मर आयडी कार्ड. हे कार्ड नसेल तर कर्जमाफी मिळणार नाही, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. फार्मर आयडीवरील व्हीके नंबर अनिवार्य आहे. हा नंबर नसला तर पात्रतेतून नाव तात्काळ वगळलं जाईल. म्हणून ज्यांच्याकडे अजून कार्ड नाही त्यांनी ते जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तयार करून घ्यावं. सरकारनं बँकांना अधिकृतपणे आदेश दिले आहेत. प्रत्येक बँकेनं कर्जदारांची माहिती तपासून अचूक रिपोर्ट सरकारकडे द्यायचा आहे. ही तपासणी अत्यंत बारकाईनं केली जाणार आहे. कर्ज कधी घेतलं, हप्ते कधी भरले आहेत, थकीत रक्कम किती आहे, सर्व तपशील नीट पाहिले जातील. राज्यस्तरीय बँकर समितीनं सांगितलं की शेतकऱ्यांचं तब्बल 35,000 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, चालू वर्षातील कर्ज या आकड्यात समाविष्ट नाही. त्यामुळे अंतिम आकडा आणखी वाढू शकतो. आता सर्वात मोठा मुद्दा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत आहे.
अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, त्यांना फक्त 52,000 रुपयांचं प्रोत्साहन मिळेल. काही बँका शेतकऱ्यांना सांगू शकतात की थोडे हप्ते भरा, आम्ही तुम्हाला रेग्युलर दाखवतो, पण असं केलं तर माफीचा संपूर्ण लाभ तुम्ही गमवाल, म्हणून कोणताही हप्ता घाईत भरू नका. काही बँका वन टाइम सेटलमेंटचा पर्यायही देऊ शकतात, पण हे पाऊल अत्यंत घातक आहे, कारण OTS केल्यास तुम्ही रेग्युलर कर्जदार ठरता आणि कर्जमाफीची पात्रता संपते. त्यामुळे फक्त सरकारी आदेश येईपर्यंत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. सरकार आता शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही तपासत आहे. कर्ज खरंच शेतीसाठी घेतलं आहे का, आर्थिक परिस्थिती प्रत्यक्षात कमकुवत आहे का हे पाहिले जाणार आहे. चुकीचा तपशील दिल्यास संपूर्ण लाभ नाकारला जाऊ शकतो. आता तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचं कर्ज कोणत्या बँकेत आहे, थकीत रक्कम किती आहे, ही माहिती इतर शेतकऱ्यांनाही उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.